नमस्कार मंडळी. रोज वरण आमटी डाळ बनवून कंटाळा येतो ना, तर आज आपण बनवणार आहोत एक झटपट पारंपरिक आणि खूपच चविष्ट असा तोंडाची चव वाढवणारा टोमॅटोचा सार. फक्त काही मिनिटात हा सार तयार होतो. गरमागरम इंद्रायणी भात आणि टोमॅटोचा सार एकच नंबर लागतो. आणि हा टोमॅटोचा सार आंबट होऊ नये म्हणून आपण एक खास सिक्रेट टिप्स देखील सांगणार आहोत, ज्यामुळे सार कधीच आंबट होणार नाही. चला तर सुरुवात करूया. टोमॅटोच्या सारासाठी आपण इथे 6 ते 7 पिकलेले लाल भडक टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून आपण सुरीने कापून घेऊया. कोकणामध्ये हा टोमॅटोचा सार गोडसर, तिखट आणि नारळाच्या चवीसह तयार केला जातो. आता आपण इथे सगळे टोमॅटो कापून घेतलेले आहेत. कापून घेतलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे आपण टोमॅटोच्या सारासाठी आता 1 वाटी ओल्या नारळाचं खोबरं घालूया. 2 चमचे धणे घालूया. 1 छोटा उभा चिरलेला कांदा घालूया. 10 ते 12 लसूण पाकळ्या घालूया आणि भिजवलेल्या 5 ते 6 लाल मिरच्या घालूया. मिरच्या भिजवून याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता 1 चमचा जिरं घालून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये पाणी न घालता छान वाटून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम छान बारीक मसाला आपण वाटून घेतलेला आहे. आता फोडणीसाठी एका भांड्यामध्ये आपण तेल घेऊया. तेल तापलं की इथे आपण 1 चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया. थोडंसं हिंग घालून घेऊया. 2 चमचे लाल मिरची पावडर घालूया. अर्धा छोटा चमचा हळद घालूया. आता हे आपण मसाले छान परतून घेऊया. मसाले छान परतले की यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. जसं लागेल तसं आपण मसाला घालून घेऊया. आता हा मसाला आपण 2 ते 3 मिनिटं हलकासा परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. आपल्या आवडीनुसार जसं आपल्याला घट्ट पातळ हवं आहे तसं आपण याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. छान आता आपण हे एकजीव करून घेऊया. टोमॅटोचं सार जर आंबट होत असेल तर यामध्ये आपण थोडंसं गूळ घालून घ्यायचा. यामुळे जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता 5 ते 6 मिनिटं हा टोमॅटोचा सार छान उकळवून देऊया. मध्यम आचेवरच टोमॅटोचा सार छान उकळवून द्यायचा. सार उकळताना ते फार जास्त घट्ट होऊन द्यायचं नाही. त्याला हलकं पातळसर टेक्स्चरच छान लागतं. साधारण 5 ते 7 मिनिटं याला छान आपण उकळी येऊन द्यायची आहे. छान हा टोमॅटोचा सार आपला उकळवून झालेला आहे. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. त्याने टोमॅटोच्या साराची चव अजून वाढते. छान इकडे आपला मस्त टोमॅटोचा सार तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण मारून ठेवूया. हा टोमॅटोचा सार सूप सारखा प्यायला सुद्धा खूप सुंदर लागतो. गरम वाफळत्या भातासोबत हा गरमागरम टोमॅटोचा सार खायला एक नंबर लागतो. बघू शकता किती सुंदर दिसतोय. तुम्ही हा सार सुपासारखाही सर्व करू शकता. बाजूला पापड किंवा कुरकुरीत भजीसोबत तर अजूनच छान लागतो. घरच्या घरी अगदी साध्या साहित्यात तयार झालेला हा आंबट गोड, हलका आणि पचायला सोपा टोमॅटोचा सार नक्की करून बघा. टोमॅटोच्या साराचा मसाला तयार करताना ओल्या नारळाचं खोबरं आणि उकळताना गूळ घातलं की टोमॅटोच्या साराची चव दुप्पट वाढते. हा गरमागरम टोमॅटोचा सार इंद्रायणी भातासोबत खायला कमाल लागतो. आजची ही टोमॅटोचा सार ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. अशाच कोकणच्या सुगंधी, पारंपरिक आणि घरगुती रेसिपींसाठी पुन्हा भेटूया कोकण स्वाद विथ ट्रेडिशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.